ची बातमी पंकजा मुंडेंनी शेतकऱ्यांना अंधारामध्ये ठेवून गोपीनाथ मुंडेंनी उभारलेला कारखाना विकला असा आरोप शेतकरी नेते कुलदीप करपेंनी केलाय। कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवता पंकजा मुंडेंनी कारखाना विकला असंही करपेंनी म्हटलंय। पंकजा मुंडे आणि संचालक मंडळाने शेतकऱ्यांसह सभासदांना अंधारात ठेवून वैद्यनाथ कारखान्याची विक्री केल्याचा आरोप शेतकरी नेते कुलदीप करपे यांनी केलाय। गोपीनाथ मुंडेंनी उभारलेला कारखाना कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवता विकल्याचा दावा करपेंनी केला आहे। शेतकऱ्यांचे, कामगारांचे आणि बँकांचे थकीत पैसे दिवाळीपर्यंत द्यावेत, अन्यथा हायकोर्टात याचिका दाखल करणार असा इशाराही कुलदीप करपे यांनी दिलाय। शेतकऱ्यांना अंधारात ठेवून सरकारच्या नियमांना पायदळी तोडून कारखाने विकायला लागले, सहकाराचं या ठिकाणी वाटोळा करायला लागले। त्या गैरव्यवहाराची चौकशी करा आणि दोषींवर गुन्हे दाखल करा। पंकजाताई मुंडे चेअरमन असलेल्या संचालक मंडळानं ओंकार ग्रुपच्या संचालकासोबत संगनमत करून या इतर लोकांची देणी द्यायचीच नाहीत असा जाणीवपूर्वक हट्ट धरून हा कारखाना विकलाय। येणाऱ्या दिवाळीपर्यंत यांचे थकीत पैसे नाही दिले गेले, यांच्या ऊस गाळपाची सोय नाही केली गेली तर हायकोर्टामध्ये आम्ही यांच्या विरुद्ध पिटिशन करू